पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी हैराण झाले असतानाच रायगडच्या माणगावमधील तरुण शेतकऱ्यांनी हंगाम सुरू होण्यापूर्वीच कलिंगडाचं बंपर पीक घेतलंय। वाशीच्या एपीएमसी मार्केटला पहिल्या काढणीतील 80 टन कलिंगड रवाना झाली असून त्यांना किलो मागे 20 रुपये दर मिळालाय। कलिंगड हे उन्हाळी पीक म्हणून ओळखलं जातं, मात्र माणगावच्या चांदोरे येथील पांडुरंग खडतर आणि रुपेश खडतर या तरुण शेतकऱ्यांनी 9 एकर माळरानावर कलिंगडाचं पीक घेतलंय। गणेशोत्सवाच्या दरम्यान त्यांनी सीबा जातीच्या कलिंगडाची लागवड केली आहे। 2 महिन्यांच्या मेहनतीनंतर आतापर्यंत 80 टन इतकं उत्पन्न मिळालंय। तर हंगामापूर्वीच त्यांचा माल बाजारात गेल्यानं त्यांना बाजारभावाच्या दुप्पट दर मिळालेला आहे। मुंबईतील नोकरीत कुटुंबाचं भागत नव्हतं, अशा वेळी खडतर बंधूंनी गावाकडे येऊन केलेल्या या वेगळ्या प्रयोगाचं आणि धाडसाचं आता हे कौतुक केलं जातं। कधीला आमची रोपं लावली आणि आज या पावसामुळे त्याच्यावर मात करून आम्ही आमची कलिंगड जरा यशस्वी झाली आहे आणि त्याच्यामुळे आमचं माल चांगल्या प्रमाणे झालं आणि ते वाशी मार्केटला आम्ही ट्रान्सपोर्ट केलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये कसं तरुण पिढीने ह्याच्यामध्ये हे केलं तर चांगलं फायदेशीर आहे। म्हणजे कुठं बाहेर धंदा वगैरे करायच्या पेक्षा हे शेती धंदा केलं तर खूप फायदेशीर ठरेल। वारंवार होणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, त्याच्यामुळे आम्ही भात शेतीला जोडधंदा म्हणून कलिंगडच्या क्षेत्रामध्ये आलो। त्याच्यामुळे आम्हाला आमचं वर्षभराचं उदरनिर्वाह होईल अशी अपेक्षा होती, म्हणून आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलो। आणि गणपतीपूर्वी आम्ही सर्व प्लॉटची कामवणी सर्व करून ठेवली आणि तेथून मग गणपती जेव्हा विसर्जन झालं तेव्हा इथे आम्ही लागवड केली आणि ते आता 60 दिवसांनी आमचा प्लॉट मार्केटला माल जाण्यासाठी तयार झाला आणि त्याच्यामुळे आता आमचं चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे। तर या तरुण शेतकऱ्यांनी आता हे कलिंगडाचं बंपर पीक घेतलेलं आहे। माणगाव मधील तरुण शेतकऱ्यानं हे पीक घेतलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।